लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा पार पडला आणि राज्यातल्या जनतेचं हे निवडणूक निकालाकडे लक्ष लागलं, कारण की या निकालामधून कोण निवडून येईल, कोण खासदार होईल, कोण पराभूत अशी चर्चा आता राज्यामधल्या विविध लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे। असाच एक लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना, कारण की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी रंगत आपल्याला पाहायला मिळाली होती। तिहेरी लढत जालना लोकसभा मतदारसंघामध्ये झाली होती, कारण की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ लढत ही कल्याण काळे रावसाहेब दानवे या दोघांच्या मध्ये होणार होती आणि रावसाहेब दानवे या ठिकाणाहून पक्के उमेदवार आहेत, ते सातत्याने निवडून येतात, केंद्रीय मंत्री होतात, म्हणून सगळ्यांचं लक्ष याच लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं आहे। आणि याला महत्त्वाचं कारण म्हणजे मराठा आंदोलन जे आहे ते याच मतदारसंघामधून सुरू झालंय, कारण की आंतरवाली सराठी हे जालना जिल्ह्यातीलच आहे, म्हणून या लोकसभा मतदारसंघाची चर्चा सर्वत्र सुरू झाली की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार। आता जालना लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार करायला गेलो तर या ठिकाणाहून सातत्यानं 25 वर्षापासून रावसाहेब दानवे हे निवडून येतात, खासदार होतात। रावसाहेब दानवे 1999ला जालना लोकसभा मतदारसंघामधून सुरुवातीला निवडून आले आणि मग सातत्यानं तेच निवडून येत आहेत। 2009ला कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना टक्कर दिली होती, पण मात्र अवघ्या 4,500च्या मताने रावसाहेब दानवे निवडून आले आणि खासदार झाले। पण 2009ची परिस्थिती वेगळी होती, 2024ची परिस्थिती वेगळी आहे। मग रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी अनेक प्रयत्न केले गेले, पण मात्र 2024ला आता पुन्हा एकदा कल्याण काळे यांना संधी देऊन रावसाहेब दानवे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न कल्याण काळे यांनी केलेला आहे। पण मात्र याच ठिकाणाहून तिसरं एक नाव समोर येतं आणि ते नाव म्हणजे मंगेश साबळे यांचं। आता मंगेश साबळे हे एका छोट्याशा गावचे सरपंच आहेत आणि ते लोकसभेची निवडणूक लढवत आहेत। आता एका 25 वर्षाच्या पोरामागं किती लोक असतील, किती जनता असेल आणि ते खरंच लोकसभा जिंकतील का, असा प्रश्न सुरुवातीला अनेकांना पडला होता। सुरुवातीला तर मंगेश साबळे यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली की कोणाच्या फायद्यासाठी कोणी उभा केलंय, मंगेश साबळे यांना जर उभा राहील तर याला फायदा होईल, याला नुकसान होईल, असे आरोप प्रत्यारोप त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। पण मात्र सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आणि त्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातले जे काही 6 विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये कोणत्या मतदारसंघातून किती मतदान झालंय आणि मंगेश साबळे त्या ठिकाणाहून किती लीडनं आहेत या त्या पोस्टमध्ये दाखवलेलं आहे। आणि त्या पोस्टमध्ये जालना लोकसभा मतदारसंघामधून मंगेश साबळे हेच विजयी होतील असं सुद्धा सांगितलेलं आहे। तर आपण ती नेमकी पोस्ट पाहू आणि त्या मतदारसंघामध्ये किती मंगेश साबळेंना मतदान झालंय, कल्याण काळेंना किती झालंय, रावसाहेब दानवे यांना झालंय, हे आपण सविस्तर पाहू। तर आपण पाहूया जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण जे विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत त्यामध्ये कोणत्या ठिकाणी किती टक्के मतदान झालंय आणि कोणाला किती मतदान मिळालंय त्याच्याच आधारावर कोण या ठिकाणी निवडून येऊ शकतो हाच सर्वे, हाच अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। एकूण जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जो पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना आणि जालन्यामध्ये एकूण झालेलं मतदान जे आहे ते आहे 1,99,886, त्यापैकी 87,670 मतं रावसाहेब दानवे यांना मिळू शकतात, तर 69,656 मतं हे कल्याण काळे यांना मिळू शकतात, तर उर्वरित मतं 42,560 मंगेश साबळे यांना मिळू शकतात असं या अंदाजामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे बदनापूर आणि बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं जे मतदान आहे ते आहे 2,31,145 आणि यापैकी जे मतदान आहे ते आहे रावसाहेब दानवे यांना पडलेलं 72,655 एवढं, तर कल्याण काळे यांना 77,840 एवढं मतदान पडू शकतं। उर्वरित कल्याण काळे यांना 80,650 एवढं मतदान पडू शकतं असा अंदाज यामध्ये सांगितला आहे। भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं जे मतदान आहे ते आहे 2,31,692 आणि त्यापैकी रावसाहेब दानवे यांना 90,506 एवढं मताधिक्य मिळू शकतं, तर कल्याण काळे यांना 80,506 एवढं मताधिक्य मिळू शकतं। उर्वरित मतदान 60,680 एवढं मतदान मंगेश साबळे यांना मिळू शकतं असं यामध्ये आपल्याला दिसतंय। त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सिल्लोड आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं मतदान आहे 2,34,039 आणि यापैकी रावसाहेब दानवे यांना 48,030 एवढी मतं मिळू शकतात, तर कल्याण काळे यांना 95,079 एवढं मतधिक्य मिळू शकतं, तर उर्वरित जे मतं आहेत ते मंगेश साबळे यांना 90,930 एवढं मतदान मिळण्याचा अंदाज यामध्ये सांगितलेला आहे। फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये 2,42,049 एवढं मतदान झालंय,
तर त्यापैकी 62,696 एवढं मताधिक्य रावसाहेब दानवे यांना मिळू शकतं, तर कल्याण काळे यांना 78,699 एवढं मताधिक्य मिळू शकतं. उर्वरित जे मत आहे ते 1,06,84 एवढं मताधिक्य मंगेश साबळे यांना या ठिकाणाहून मिळू शकतं. त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पैठण आणि पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं जे मतदान आहे ते आहे 2,22,406 आणि यापैकी रावसाहेब दानवे यांना 52,871 एवढं मतदान होऊ शकतं, तर त्यापैकी कल्याण काळे यांना 51,300 एवढं मताधिक्य मिळू शकतं. तर या ठिकाणाहून सर्वाधिक मतदान हे मंगेश साबळे यांना मिळताना दिसतंय. त्यामध्ये 1,18,235 एवढं मताधिक्य मंगेश साबळे यांना मिळू शकतं. म्हणून सरळ रावसाहेब दानवे कल्याण काळे यांना टक्कर देऊन मंगेश साबळे या ठिकाणी विजयी होऊ शकतात असा अंदाज या ओपिनियन पोलमधून सध्या समोर येत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जर आपण पाहिलं तर या लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं जे मतदान आहे ते आहे एकूण 13,61,217, तर यापैकी रावसाहेब दानवे यांना 4,14,428 एवढं मताधिक्य मिळू शकतं, तर कल्याण काळे यांना 4,53,050 एवढं मताधिक्य मिळू शकतं. तर या ठिकाणी 4,93,739 एवढं मताधिक्य मंगेश साबळे यांना मिळू शकतं आणि ते या ठिकाणाहून निवडून येऊ शकतात असा अंदाज यामध्ये व्यक्त केलेला आहे. बघितलं या पोस्टमध्ये ज्या पद्धतीनं सांगितलं आहे त्या पद्धतीनं जर मंगेश साबळे यांना मतदान पडलं तर नक्कीच 2024ची लोकसभा निवडणूक हे मंगेश साबळे पहिल्याच टर्ममध्ये जिंकतील आणि इतिहास घडवतील. पण मात्र हारलो जिंकलो तरी सुद्धा त्याचं काहीही मोठेपणा घेणार नाही असं सुद्धा मंगेश साबळे यांनी सांगितलंय, कारण की जनतेने त्यांना उभं केलं, जनतेसाठी ते या ठिकाणाहून लढत आहेत. मग लोकांनी जे जे काही मतदान दिलंय त्याचा मान ठेवून मंगेश साबळे त्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेत आहेत. मग अशा पद्धतीनं जर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये घडलं तर नक्कीच या ठिकाणाहून एक नवा इतिहास निर्माण होईल. पण मात्र जो खरा निकाल आहे तो 4 जून रोजी येणार आहे आणि त्यामधूनच स्पष्ट होणार आहे की नेमकं या मतदारसंघातून खासदार कोण होईल ते. हा फक्त वर्तवण्यात आलेला एक अंदाज आहे, सोशल मीडियावरची पोस्ट आहे. आम्ही त्याचं कुठलंही समर्थन किंवा त्याच्या बाजूनं बोलत नाही. जे पोस्ट व्हायरल होते त्याच्याच आधारे आम्ही तुम्हाला हा अंदाज सांगितलेला आहे. पण मात्र नेमकं या मतदारसंघामध्ये काय होईल, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.